मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आकार DG9च्या DG9 पॉडकास्ट या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओत आहेत मनसेचे फायर ब्रँड नेते संदीप देशपांडे. त्यांना फायर ब्रँड का म्हणतात तेही आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासोबत अनेक विषय, अनेक प्रश्न आणि असे बरेचसे मुद्दे असे आहेत की ज्यावर आपण थेट संदीपजींशी बोलणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या स्टुडिओत त्यांचं स्वागत करूया. संदीपजी नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आज जे या नवीन स्टुडिओमध्ये पहिला राजकीय पॉडकास्ट जो आहे तो त्याची सुरुवात तुमच्यापासून करतोय. खूप खूप धन्यवाद. यापूर्वी आम्ही जे काही करत होतो ते विरारोहण करायचो. तर ह्या नव्या स्टुडिओतला पहिला पॉडकास्ट जो आहे जो राजकीय विषयांवर आहे आणि त्यातलं पहिलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे संदीप देशपांडे. मला ॲक्च्युली मी तुमचं खूप फॉलो करतो. मला एवढं बरं वाटलं जेव्हा तुम्ही फोन केलात की पॉडकास्टसाठी येशील का. कारण कसं होतं हल्ली फक्त ब्रँडेड लोकांनाच बोलवलं जातं. म्हणजे कोणाचा तरी मुलगा किंवा काई किंवा एस्टॅब्लिश. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढ्या मोठ्या कार्यक्रमात तुम्ही बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणजे मला असं एक्सपेक्टेडच नव्हतं की मला कोणतरी एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी बोलवेल आणि एवढ्या ब्रँडेड यूट्यूब चॅनलसाठी कधी विचारणा होईल. तुम्ही ब्रँडेड नाही आहे तुम्हाला कोणी सांगितलं. आम्ही कसं आहे कार्यकर्त्यामधनंच आलेलो आहे त्यामुळे तशा अर्थाने ब्रँडेड नाही आहेत. म्हणून मी मुद्दाम इन्व्हर्टेड कॉमा फायर ब्रँड नेते असं मुद्दाम उल्लेख केला होता की तुमचा ब्रँडच मुळात फायरी आहे आणि कार्यकर्ता जो आहे मनसेचा तो तुमच्या ठासून भरलेला आहे आणि तो वारंवार दिसतो. आणि महाराष्ट्राला अशा कार्यकर्त्यांची गरज आहे आणि त्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे ते जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. थँक्यू. तर सुरुवातीलाच मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष एक नेहमीच महाराष्ट्रातल्या राजकीय परिप्रेक्षात आपण जर विचार केला तर आपलं वेगळं अस्तित्व राखून असलेलं आहे. सुरुवातच धडाकेबाज झाली. 13 आमदार आले. महापालिकेत मुंबईच्या, नाशिकच्या, पुण्याच्या लक्षणीय यश मिळवलं. त्यानंतर झालेली घसरण वगैरे हे सातत्याने पत्रकारांकडून ऐकवलं जातं. पण आज ज्या पद्धतीनं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्या परिप्रेक्षावरती जेव्हा आपण पाहिलं राजसाहेबांनी जी त्यांची भूमिका मांडली हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर पहिली निवडणूक लागली ती लोकसभेची. तुम्ही त्याला पाठिंबा दिलात तोही बिनशर्त. आणि नंतर आता ज्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्यात तो पाठिंबा बिनशर्त दिलात. पण इथे विधानसभेच्या निवडणुकांसाठी तुम्ही थेट घुमजाव केल्यासारखं झालंय. म्हणजे अगदी 180 डिग्रीत लोक 360 डिग्री म्हणतात पण 360 डिग्री म्हणजे पुन्हा आपण फिरून त्याच जागी येतो. विरोध जर करायचा असेल तर तो 180 डिग्रीत करावा लागतो. म्हणून मी 180 डिग्री म्हणवलंय. तर आता तुम्ही विधानसभेला स्वतंत्र लढण्याची घोषणा केली. तुमचे काही उमेदवारांची नावंही जाहीर केलीत राजसाहेबांनी त्यांच्या दौऱ्यात. तर ही नेमकी भूमिका काय पक्षाची? नाही असं आहे लोकसभेच्या वेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत या एका गोष्टीसाठी आम्ही पाठिंबा दिला होता. जागेच्या संदर्भात सन्मान्य राजसाहेबांची बोलणी पण चालू होती की आम्ही काय जागा लढवाव्यात ह्याविषयी. पण ज्या अटी त्यांनी टाकण्यात आल्या की बाबा आमच्या चिन्हावर लढवा, शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढवा वगैरे त्या गोष्टीला आमची तयारी नव्हती. सन्मान्य साहेबांची तर तयारी नव्हतीच, आमचीही तयारी नव्हती. त्यामुळे मग त्यावेळेला असं झालं की ठीक आहे पण शेवट आपल्याला महाराष्ट्राचं हित बघता, देशाचं हित बघता मोदी पंतप्रधान होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला. हा झाला लोकसभेचा भाग. पण त्यावेळेला बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून कायमचा बिनशर्त पाठिंबा तर देऊ शकत नाही. विधानसभेच्या वेळेला जर तुम्ही बघितलं तर आत्ता भाजप म्हणते की 160च्या आसपास जागा लढणार. शिंदेसाहेब म्हणतात काही 100-125च्या 120 जागा ते म्हणतात. अजितदादा 80-90च्या आसपास जागा म्हणतात. मग ऑलरेडी ते 300च्या वर गेलेले आहेत आणि जागा आहेत 288. त्यामुळे तिथे काही त्यांचंच जर आपापसात काही चालू नाही तर आम्ही तिथे जाऊन परत आम्हाला काय जागा देणार. त्यापेक्षा आपण वेगळं लढलेलं बरं ही भूमिका सन्मान्य राजसाहेबांनी घेतली आणि ती आम्हाला सगळ्यांना सांगितली. आम्हालाही पटली की ठीक आहे जर त्यांच्याकडे
अवेलेबिलिटीच नाही आहे जागांची, त्यांचंच आपापसात हे नाही आहे. तर काय जाण्यात पॉईंट नाही. त्यापेक्षा आपण एक महाराष्ट्राची भूमिका घेऊन, विकासाची भूमिका घेऊन, मराठी माणसाची भूमिका घेऊन, हिंदुत्वाची भूमिका घेऊन जाऊ पुढे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो की राज ठाकरे हे नेहमीच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा विचार किंवा विकासाची भूमिका हेच त्यांचं ध्येय आहे आणि हाच मनसेचा गाभा आहे तसं बघायला गेलं तर, वैचारिक गाभा ज्याला म्हणून. पण आता 2024च्या लोकसभेला तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला, ज्याला बिनशर्त पाठिंबा असं ट्रोलिंग झालं, टिंगल टवाळी झाली. नाही, ट्रोलिंग नाही, काहीतरी पानसट जोक म्हणतात तू झाला. नाही, आजच्या भाषेत, सोशल मीडियाच्या भाषेत त्याला ट्रोलिंग म्हणतात. अच्छा, तर बरं. ज्या पद्धतीनं ते सगळं होत होतं आणि त्याचे जे निकाल लागले ना, ते निकाल थोडेसे चक्रावणारे होते. म्हणजे 400 पारच्या घोषणा कुठे, आणि त्या 400 पारला कुठेतरी इन्फ्लुएन्स होऊन मनसेने असा निर्णय घेतला बिनशर्त पाठिंबा देण्याचा, असा काही लोकांचा समज झाला होता. किंवा ते तुम्ही जे म्हणालात की तो पानसट विनोद जो आहे, तसे पानसट विनोदही केले जात होते समाज माध्यमांवर. ह्या पानसट विनोदातला जो मर्म ज्याला आपण म्हणू शकतो, की त्यामागे एक मर्म होतं की निकाल तर भलतेच लागले. मग या निकालाकडे तुम्ही कसं बघता लोकसभेच्या मागच्या निवडणुकांच्या? बघा, लोकसभेच्या निकाल मला असं वाटतं हे म्हणजे आता त्याचं विश्लेषण पण बरंच झालं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो की मी मुंबईबद्दल बोलायचं झालं तर बरेच फॅक्टर होते. मुंबईमध्ये आमच्या इथे राहुल शेवाळे उभे होते. माईममधनं लीड आहे, बाजूच्या वडाळ्यामधनं लीड आहे, चेंबूरमध्ये फारसा डिफरन्स नाही आहे, सायन कोळीवाड्यात फारसा डिफरन्स नाही आहे. तो डिफरन्स आला तो 2 मतदारसंघात आला आणि तो ह्यूज आला. तो आला धारावीत. तो मागच्या वेळेला राहुल शेवाळे पार्टी होते तिकडे धारावीमध्ये, म्हणजे मागच्या इलेक्शनला 2000 मला असं वाटतं 19. त्यामुळे तो एक्सपेक्टेडच होता की धारावीत पिछेहाट होईल. पण निकाल अणुशक्ती नगरचा जो होता तो धक्कादायक होता. आणि तिकडे ज्या पद्धतीने मुस्लिम मतदारांनी वोटिंग केलं, वन साइडेड केलं. म्हणजे तुम्हाला मी, कारण मी ते सगळं वोट राहुल शेवाळ्यांबरोबर क्लोजली काम करत होतो, त्यावेळेला आम्ही पाठिंबा दिला असल्या कारणाने तेव्हा मी वोटिंग बघितलं अणुशक्तीनगरचं. जो राहुलचा स्वतःचा वॉर्ड होता, म्हणजे जिकडे पहिल्यांदा राहुल शेवाळे निवडून आले होते या वॉर्डमधनं, त्या वॉर्डमध्ये अनिल देसाईंना 9000च्या आसपास मतं होती आणि राहुल शेवाळ्यांना 800च्या आसपास मतं होती. एवढा ह्यूज डिफरन्स होता. जिथे एकेकाळी ते नगरसेवक होते, जिथे लोकांची त्यांनी कामं केली होती, जिथे लोकांच्या अडीअडचणी सोडवलेल्या, समस्या सोडवलेल्या, त्या तिकडे फक्त या एका प्रचारावर की मोदी हटाव या प्रचारावर जे वोटिंग झालं मुस्लिम समाजाकडनं, त्याचा परिणाम झाला आणि ते इलेक्शनचे रिझल्ट वेगळे लागले. किंवा जे नॅरेटिव्ह चाललं की संविधान खतरे में आहे, संविधान बदलणार आहे, आणि ते नॅरेटिव्ह खूप चाललं. आणि दुर्दैवाने माहीत नाही मला, म्हणजे काय स्ट्रॅटेजी चुकली भाजपची का काय झालं मला माहीत नाही, पण तेच नॅरेटिव्ह तोडता नाही आलं. तुम्हाला आठवत असेल तर मोदी साहेबांची सभा होती, त्याही वेळेला राजसाहेबांनी सांगितलेलं की ही गोष्ट क्लिअर करा की असं काही संविधान कोण बदलू शकत नाही. पण ते झालं नाही आणि त्या नॅरेटिव्हचा परिणाम झाला. हा झाला लोकसभेचा भाग. पण लोकसभेला मतदान करताना माणूस जो विचार करतो तोच विचार विधानसभेला मतदान करताना करेलच असं नाही. त्याचा विचार बदलतो आणि आपल्याला असं वाटतं की लोकांना समजत नाही, लोक सोशल मीडियाचा मारा असेल किंवा याचा असेल त्याच्या अनुषंगाने लोक इन्फ्लुएन्स होतात. पण नाही, लोक विचार करतात आणि विचार करूनच मतदान करतात. लोकसभेला ते बरोबर विचार करतात आणि विधानसभेला ते वेगळा विचार करतात. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी विधानसभेला चालतीलच असं मला बिलकुल वाटत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विचार केला तर आता ज्या पद्धतीचा राडाच म्हणू शकतो आपण त्याला, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये झाला आहे, लोक दोघांनाही कंटाळलेत. म्हणजे इकडनं एक काहीतरी बोलतोय, मग त्याला म्हणजे टोला प्रतिटोला, आघात प्रतिघात, आणि हे सगळ्या शब्दांनी आपण सगळं बघतो, त्यालाही लोक कंटाळले. कारण लोकांच्या कामाचा कोणच विषय बोलत नाही. कालचं उदाहरण सांगतो तुम्हाला. 15 दिवस झाले नायर हॉस्पिटलमध्ये त्या डीनच्या विरोधात, त्याच्या विरोधात तक्रारी होत्या सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या. कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. ज्या वेळेला मनसेने हा मुद्दा उचलला, त्यांच्या अंगावर गेलो, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली आणि डीनला ट्रान्सफर केली. हे जे लोकांचे जे विषय आहेत, आज ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना घेते, लोकांपर्यंत पोचते.
तर लोक काय विचार करतील हे येणाऱ्या विधानसभेत कळेल. नाही, पण एकंदर 2024चे जे निकाल होते ते तुमच्या अनुषंगाने ते जस्टिफाय केले जाऊ शकतात. तुम्ही आता जसं म्हणालात की लोक आता कंटाळलेत महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्हींच्या ज्या पद्धतीने जे ते राजकारण करतायत, युती आघाडी, त्या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले लोक आहेत. मला असं वाटतं लोकांनी एक विचार, मी लोकांशी बऱ्याच, आमच्या दादर माईमध्ये आमचे संघवाले पण भरपूर आहेत आमच्या इथे, माझेही मित्र आहेत ते, तर त्यांच्याशी बोलताना एक मला आहे ना प्रभाकरजी महत्त्वाची गोष्ट जाणवली. लोकसभेच्या आधी मी राहुल शेवाळेंना वगैरे पण कानावर घातली की म्हटलं लोक असं असं बोलत आहेत बघा, तुम्हाला आपल्याला लक्ष ठेवावं लागेल या गोष्टीवर. त्यावेळेला लोकांचं असं एक म्हणणं होतं की भारतीय जनता पक्षाला एक प्रकारचं अहंकार झालेला आहे की आमचं काही कोण वाकडे करू शकत नाही, आणि लोकांचं असं म्हणणं होतं तो अहंकार तोडणं गरजेचं आहे की बाबा आम्ही कोणालाही उचलून कोणालाही जेलमध्ये टाकू शकतो, कोणाची एन्क्वायरी लावू शकतो, कोणालाही गप्पा बसू शकतो, कोणालाही फोडू शकतो. मला असं वाटतं ना लोकांना काय खटकलं ते मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला शिंदे साहेबांनी शिवसेनेतनं बाहेर आले, शिवसेना क्लीन, त्याच्याबद्दल लोकांचा रागच नाही आहे, आणि त्याच्यामुळे त्यांना सहानुभूती पण मिळालेली नाही उद्धव ठाकरे. हे माझं ॲनालिसिस आहे, मे बी ते चुकीचं असेल, पण मला जे वाटतं ते मी सांगतोय की लोकांना सहानुभूती त्याची मिळालीच नाही. त्यांना उलट वाटलं की नाही बरोबर झालं, कारण शेवट तुम्ही 2019ला लोकांनी जे मॅन्डेट दिलं ते भारतीय जनता पक्ष प्लस शिवसेना असं मॅन्डेट होतं. त्यातली शिवसेना बाहेर पडली, लोकांचं मॅन्डेट धुडकावलं आणि तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेलात. हे मॅन्डेट नव्हतं तुमचं. त्यामुळे ते जे घडलं त्याच्याबद्दल लोकांचा राग नाही. लोकांचा राग कुठे आहे जो मला वाटतो किंवा लोकांशी बोलताना जो मला जाणवतो, जे धनुष्यबाण चिन्ह काढून घेतलं किंवा शिवसेना हे नाव काढून घेतलं याबद्दल लोकांचा राग आहे. ते लोकांना आवडलेलं नाही आहे आणि त्यामुळे सहानुभूती मिळालेली आहे. उद्धव ठाकरेंनी खूप सुंदर काम केलं आणि खूप छान मुंबईचा विकास केला वगैरे म्हणून सहानुभूती नाही आहे ती, की हे बाळासाहेबांचं चिन्ह आहे, ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, ती ज्या पद्धतीने काढून घेतल्या गेली. आणि त्याच्यानंतर मग शिवसेना भवनवर पण आम्ही दावा सांगणार अशा काही बातम्या आल्या, मग दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आम्हीच करणार. मला असं वाटतं ह्या गोष्टी ज्या बाळासाहेबांच्या गोष्टी आहेत ना त्या बाळासाहेबांच्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर दावा नाही सांगायचा. हे लोकांना मला असं वाटतं थोडंसं खटकलं आणि म्हणून ती सहानुभूती मिळाली. बाकी यांनी खूप चांगलं काम केलं, कोविडमध्ये काही नंबर 1 मुख्यमंत्री झाले वगैरे, हे सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. त्या वर्ल्ड कोणी जो सर्वे केलेला त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाचा तो एकदाच झाला का? त्याच्या आधी पण नाही झाला, नंतर पण नाही सर्वे झाला. कोणी केलेला सर्वे? बरं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगते की हे कौतुक केलं. कुठे केलं कौतुक? कुठे मला ती बातमी दिसली नाही, हेच सांगतात. उद्या आता इराण इस्रायल युद्ध चाललंय तर त्याच्यामध्येही संजय राऊतांचा हात असू शकतो, काय सांगता येत नाही. म्हणजे इराण हायर करू शकते संजय राऊतांना की जरा इस्रायलला दम द्यायला तुम्ही या म्हणून. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊ शकतात ते इस्रायलला दम द्यायला. त्यामुळे ते होऊ शकतं. पण मला असं वाटतं की मुळात लोकांना जी सहानुभूती वाटली त्यावेळेला, जी आता नाही वाटत आहे, पण त्यावेळेला जी वाटली ती त्या कारणामुळे झाली. कारण सहानुभूती एकदाच मिळते तुम्हाला, कायम सहानुभूती नाही मिळत. बरोबर. म्हणजे एखाद्याचे घरी काही मिसहॅप झाला, कोण त्याचे वडील वारले गेले तर आपण जातो, त्यावेळेला ती सहानुभूती असते. पण सहानुभूती म्हणून आयुष्यभर किराणा मालवाला त्याला सामान फुकट देत नाही ना. बरोबर आहे. तो पहिले 10-12 दिवसच सहानुभूती देतो की बाबा याचे बिचाराचे वडील वारलेत, काहीतरी आपण मदत म्हणून ती 12-15 दिवस महिनाभर करतात लोक, त्याच्यानंतर नाही करत. त्यामुळे सहानुभूती ही एकदाच मिळते, ती त्यांना मिळून झाली. आता जे निवडणूक होईल, आता जे मतदान होईल ते तुमच्या कामावर होईल, तुमच्या परफॉर्मन्सवर होईल, तुमच्या उमेदवारावर होईल आणि तुम्ही काय लोकांना देणार आहात निवडून आल्यावर, आणि ते खरोखर देणार आहात का हवेतल्या गप्पा आहेत हे बघूनच लोक मतदान करतील असं मला वाटतं.